अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे छापे, 6,48,000चा बेकायदेशीर गुटखा जप्त, 4 जणांवर गुन्हे दाखल. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धडक कारवाई. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सोनई आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून बेकायदेशीर सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने 14 ऑगस्ट रोजी ही कारवाई केली आहे. या धाडीत एकूण 6,48,510 रुपयांचा सुगंधी तंबाखू आणि गुटखा जप्त करण्यात आला आहे. 4 आरोपींवर 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेत. घोडेगाव येथील यश मनोज नहार याला ताब्यात घेऊन 5,58,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर पाटोद्याचा अजित हनुमंत पवार हा आरोपी फरार आहे. मुकुंदनगर येथील इंदुभाई उर्फ इंतिखाब आलम सैन याला अटक करण्यात आली असून 90,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील जितू मालपाणी हा आरोपी सध्या फरार आहे. अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात अहिल्यानगर पोलिसांची ही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.